रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे येथे सुरू असलेल्या जेटीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। सुमारे 153 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारली जात असलेली जेटी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली असून आता या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक मच्छीमार ग्रामस्थ आणि जमीन मालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच मोबदला न देता काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे जेटीसाठी उभारण्यात आलेले काही पिलर जमिनीत धसले असून काही पिलर वाकडे झाल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शासनाचा मोठा निधी वाया जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। यापूर्वी मनसेकडून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आलं तरी देखील प्रशासनाने आक्षेपांकडे दुर्लक्ष करत काम सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। सुरुवातीपासून जेव्हा जेटीचं काम चालू होण्यापासून मी ह्या जे काही विकास काम चालू आहे राजापूर तालुक्यात साखरनाटे ते धावलेली जेटीबद्दल ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हे मी सुरुवातीपासून सांगतो आहे। ही जेटी 153 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी म्हणजे मंजूर झालेली होती आणि झाली आहे। त्याचं काम हे आता बघू शकता तुम्ही चालू आहे। ते असं निकृष्ट दर्जाचं काम आणि 153 कोटी कसे लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना धरून राजापूर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली कसा बकास करतात याचं मी तुम्हाला आता जिवंत उदाहरण दाखवतो। हे आपण बघू शकतात या ठिकाणी हे जे पिलर जेटीचे जे बांधले आहेत पाऊस यायचा आहे, पावसाच्या आधीच हे संपूर्ण काम ढासळलेलं आहे। हे संपूर्ण काम हे निष्कृत आहे। या ज्या कॉन्ट्रॅक्टर जेवी करकवाल कंपनी आणि केएस पवार या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं आहे। हे संपूर्ण काम निष्कृत दर्जाचं आहे। याला संपूर्ण जे MMBचे अधिकारी, फिशरी डिपार्टमेंट आणि संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी याला पाठीशी घालतात। त्यांचा मी पहिला जाहीर निषेध करतो आणि या कामाची पूर्णपणे चौकशी होऊन हे जर काम निष्कृत दर्जाचं असेल तर त्याच्याकडनं काम काढून घेऊन त्याला ब्लॅकलिस्ट करावं हीच माझी शासनाकडे मागणी आहे। सरकार आज आपल्या विकास कामांसाठी निधी आणतोय, काही कामं करत आहेत। बंदराच्या विकासाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या सोयीसाठी सगळी ही कामं चालू आहेत। पण माझं एक प्रशासनाकडे त्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, मंत्री असतील आणि जे सरकार आज जे आहे महाराष्ट्राचं त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे की हे जे काम चालू आहे याची तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही स्वतः येऊन इथे पाहणी करावी की किती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। कुठच्याही परमिशन ऑलरेडी घेतल्या नव्हत्या, काय यांना एवढी घाई होती भूमिपूजनाची याची चौकशी करावी। याची ऑर्डर निघाली होती 2 वर्षाची 9 तारीख होती मार्चची काहीतरी आणि उद्घाटन केलं होतं 8 मार्चला। त्या लोकांना का एवढी घाई लागली होती त्याच्या पाठचं कारण का, कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, त्याच्या पाठीमागे यांचा हेतू काय होता। कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर हे काम तर कॉन्ट्रॅक्टर कॅपेबल आहे का, त्यांनी आजपर्यंत एवढी मोठी कामं केली आहेत का, हा जेटीचा विषयच आहे। मच्छीमारांच्या आर्थिक उदरनिर्वाह या जेटीच्या माध्यमातून चालतो। स्थानिकांना रोजगार भेटणार आहे, इथे स्थानिकांचं भलं होणार आहे। आणि काही धावलोली ग्रामपंचायतचा विरोध असताना त्यांचं कुठचंही पत्र नसताना प्रथम त्यांनी धावलोली जेटीच्या इथे काम चालू केलेलं आहे, त्याची पण सविस्तर माहिती घ्यावी। इथे जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे तर माझा तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की या डिपार्टमेंटचे मंत्री नितेशराव राणे साहेब आहेत, त्यांनी स्वतः येऊन इथे पाहणी करावी। त्यांनी अधिकाऱ्यांना इथे आणावं, कारण त्यांचं काम आम्हाला माहिती आहे राणे साहेबांचं। त्यांना क्वालिटीची कामं लागतात, त्यांना दर्जाची कामं लागतात। पण आजपर्यंत मला असं वाटतं की साहेबांपर्यंत हे गेलं नव्हतं, पण तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून CM साहेबांपर्यंत MMBच्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या डिपार्टमेंटच्या एकूण एक अधिकाऱ्यांपर्यंत आणि साहेबांपर्यंत हे काम जायला पाहिजे आणि त्यांनी येऊन इथे चौकशी लावावी, त्यांचं ऑडिट करावं आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं उत्तरं घ्यावी की नेमकं काय कारण आहे, कशामुळे झालं आहे आणि हा दर्जा का भेटला नाही कामाचा। आणि शासनाने त्याच्यावर जे त्यांच्या कायद्यामध्ये आहे त्यांच्याकडे नॉर्म्स अँड कंडिशन आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि हे काम चांगलं पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम करून घ्यावं।